Hello students, we are studying the 8th chapter of Math 2 Trigonometry. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री संदर्भात बेसिक पाहिलेलं होतं. ट्रिग्नोमेट्रीचे 6 रेशो असतात: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइन म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कॉस म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. टॅन म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. कॉट हे टॅनच्या विरुद्ध असतं, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. सेक हे कॉसचा रेसिप्रोकल असतो, हायपोटेनियस अपॉन ऍडजसंट साइड. आणि कोसेक हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड जे असतं साइनचा रेसिप्रोकल. तर त्यावर आधारित आपल्याला सहज एक्झाम्पल सोडवता येतात. मात्र हे एक्झाम्पल तुम्ही तेव्हा सोडवू शकता जेव्हा तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे 6 रेशो आहेत हे व्यवस्थित तुम्हाला समजले असतील आणि ते तुमच्या पाठ असेल तरच तुम्हाला हे पुढचे एक्झाम्पल सोडवता येतात. हे एक्झाम्पल सोडवण्याच्या आधी किंवा जेव्हा मी तुम्हाला हे तीनही एक्झाम्पल समजावून सांगितल्यानंतर प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवायला सांगेल. तर त्यावेळी तुम्हाला ते जे सगळे रेशो आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशो 6 रेशो हे व्यवस्थित यायला पाहिजे, तरच त्या एक्झाम्पलला हात लावायचा. आणि जर नसेल तर आताही तो व्हिडिओ जो पहिला आहे त्या ट्रिग्नोमेट्री प्रकरणामधला आधीचा व्हिडिओ तो पाहून घ्यायचा आणि त्यानंतरच प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवायचा. तर आपण आता एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन सिंपल एक्झाम्पल असतात, लक्षात घ्या. तर यामध्ये असं फारसं काही नाही आहे. ट्रिग्नोमेट्री म्हटलं की राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ते 6 रेशो आहेत: साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. तर इथे पहा काय म्हटलेलं आहे. क्वेश्चन इन ट्रायंगल एबीसी, हा ट्रायंगल एबीसी ज्यामध्ये अँगल बी 90 डिग्रीज आहे, अँगल बी 90 डिग्रीज आहे. तर राईट द फॉलोइंग रेशोज. हे खालील रेशो तुम्हाला आता लिहायचे आहेत. पहिला रेशो तुम्हाला विचारलेला आहे साइन सी. साइन सी, सी माहिती आहे तुम्हाला, हा अँगल सी आहे. साइन सी. आता साइन म्हणजे आपल्याला माहिती आहे सी च्या संदर्भात, ठीक आहे. तुम्हाला राईट अँगलच्या संदर्भात म्हणजे साइन बी, साइन कॉस बी असं विचारणार नाही, कारण तो राईट अँगल आहे. तुम्हाला विचारलं जाईल तर एकतर अँगल सी बद्दल किंवा दुसरा ऍक्यूट अँगल ए बद्दलचेच रेशो विचारले जाईल, ठीक आहे. तर या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय काढून दाखवायचं आहे? ट्रिग्नोमेट्रिक रेशो साइन सी, कॉस सी, टॅन सी, कॉट सी, सेक सी, कोसेक सी, ठीक आहे. त्यानंतर साइन ए, कॉस ए, टॅन ए, कॉट ए, सेक ए, कोसेक ए. जे 6ही रेशो तुम्हाला सी या अँगल संदर्भातले काढायचे आहेत आणि 6ही रेशो ए या अँगल संदर्भातले काढायचे आहेत. म्हणजे एकूण 6 आणि 6 12 रेशो तुम्हाला लिहायचे आहे. सिंपल आहे. जर तुम्हाला माहिती असेल साइन म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, कॉस म्हणजे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस माहिती असेल तर तुम्हाला सहज हे एक्झाम्पल सोडवता येतात. सुरुवातीला काढू आपण साइन सी. साइन सी म्हणजे फक्त अँगल सी चा विचार करू, ठीक आहे. साइन सी अपोजिट साइड. आता एक क्लिअर करून घ्यायचं, हा ट्रायंगल एबीसी आहे, अँगल सी आहे. अँगल सी ची हे अपोजिट साइड होईल, ही ऍडजसंट साइड होईल आणि हा हायपोटेनियस होईल, बरोबर. हा अपोजिट साइड, ही ऍडजसंट साइड आणि ही असे लिहितो मी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे. अपोजिट साइड, ऍडजसंट साइड आणि हायपोटेनियस. लक्षात घ्या, अँगल सी ची ही अपोजिट साइड आहे, अँगल सी ची ही ऍडजसंट साइड आहे आणि हायपोटेनियस तर हा कॉमनच आहे त्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये अँगल बी च्या समोरची साइड. मग आता साइन सी. साइन म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, अपोजिट साइड एबी अपॉन हायपोटेनियस एसी, म्हणून रेशो येईल एबी अपॉन एसी. संपलं. त्या व्यतिरिक्त काही नाही. दुसरा रेशो आपल्याला विचारलाय कॉस सी. कॉस सी काय होईल? ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस.
BC अपॉन AC, BC अपॉन AC, सिंपल. तिसरा tan C, tan म्हणजे काय होते? अपोजिट साइड अपॉन अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे AB अपॉन BC, AB अपॉन अपोजिट साइड AB आणि ऍडजसंट साइड BC. चौथा आहे cot C, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड म्हणजे BC अपॉन AB, टॅनचा रेसिप्रोकल आहे. त्यानंतर पाचवा आहे sin cos tan cot, त्यानंतर sec C. sec म्हणजे आपल्याला माहिती आहे हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे AC अपॉन BC, AC अपॉन BC. आणि सहावा आहे cosec C, cosec C, cosec आणि अँगल आहे C, हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड AC अपॉन AB, AC अपॉन AB. असे 6 रेशो आपण काढले. त्यानंतर सातवा रेशो हा अँगल A च्या बाबतीत आहे. आता sin A, cos A, tan A, cot A, sec A, cosec A. मग आता अँगल C चा विचार नाही करणार आपण, आता विचार करू फक्त अँगल A चा. अँगल A हा अँगल A आहे. अँगल A ची अपोजिट साइड कोणती झाली? आता BC, ही झाली अपोजिट साइड. आणि अँगल A ची AB ही काय झाली? ऍडजसंट साइड. हायपोटेन्यूस मात्र कॉमनच असेल. मग आता करू आपण sin आणि अँगल आहे A. sin म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे BC अपॉन AC, BC अपॉन AC. त्यानंतर cos ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे AB अपॉन AC, AB अपॉन AC. त्यानंतर tan म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे BC अपॉन AB. त्यानंतर cot आणि अँगल आहे A, ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड AB अपॉन BC. त्यानंतर sec A, sec आपल्याला माहिती आहे हायपोटेन्यूस अपॉन ऍडजसंट साइड म्हणजे AC अपॉन AB, AC अपॉन AB. आणि शेवटचा काढू आपण cosec A. cosec म्हणजे माहिती आहे आपल्याला हायपोटेन्यूस अपॉन अपोजिट साइड म्हणजे AC अपॉन BC, AC अपॉन BC. असे सिंपल रेशो आपण सगळे काढले. हे जर एक्झाम्पल समजलं तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल्स सहज सोडवता येतात. थोडे बदल केलेले आहेत. ठीक आहे. मग आता हे तुम्हाला समजलं. दुसरं इथे पहा काय म्हटलेलं आहे, इन ट्रायंगल PMA हा सुद्धा एक ट्रायंगल आहे ज्यामध्ये अँगल P 90 डिग्रीज आहे. स्पष्टपणे दिलेलं आहे अँगल P 90 डिग्रीज आहे. अँगल M हा 60 डिग्रीचा दिलेला आहे. इथे अँगल बाकीचे दिले नव्हते. इथे मात्र अँगल M हा 60 डिग्रीचा दिलेला आहे, अँगल A हा 30 डिग्रीचा दिलेला आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे की x y z आर लेंथ ऑफ साइड्स, x y z ह्या साइड्सच्या लेंथ आहेत. हा ट्रायंगल PMA आहे. ट्रायंगल PMA मध्ये तीन साइड आहेत. PM म्हणजे y समजायचं, MA ची लेंथ z समजायची आणि PA ची लेंथ आपल्याला x समजायची आहे. स्पष्टपणे दिलेले आहे. तर म्हटलं आहे की फाइंड द फॉलोइंग रेशोज. पहिलं विचारलेलं आहे sin 60 डिग्री. sin 60 डिग्री इकडे आपण sin A sin C म्हणायचो कारण इथे अँगलचं माप दिलं नव्हतं. इथे अँगलचं माप दिलेलं आहे sin 60 डिग्रीचा हा अँगल आहे आणि याचं sin रेशो काढायचा 60 डिग्रीचा.
मग साइन आपल्याला माहिती आहे अपोज साइन म्हणजे काय होते अपोजिट साइड ही काय झाली अपोजिट साइड आणि ही झाली हायपोटेनियस कारण 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरासमोरची साइड ही हायपोटेनियस आणि 60 ची ही असलेली साइड आहे ऍडजस्टंट. ठीक आहे. मग आता आपण काय करू sin 60 हा 60 डिग्रीचा अँगल फक्त विचारायचं 60 डिग्रीचा बरं sin 60 डिग्री काय होईल अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन म्हणजे माहिती आहे आपल्याला अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे काय होईल PA अपॉन MA. काय म्हणू आपण PA अपॉन MA अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. आता PA म्हणजे काय आहे x आणि MA म्हणजे आहे z. म्हणजे PA ची लेंथ आहे x आणि MA ची लेंथ आहे z. म्हणजे x अपॉन z असं आपल्याला या ठिकाणी लिहायचं. आता हे ऍडजस्टंट अपोजिट लिहायची गरज नसली पाहिजे आपल्याला पटकन कसं सांगता यायला पाहिजे. sin 60 हा 60 डिग्रीचा अँगल आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे PA अपॉन MA म्हणजे x PA ची लेंथ आहे x MA ची लेंथ आहे z x अपॉन z. दुसरा tan 30 आता इथे विचार 30 डिग्रीच्या अँगलचा करायचा हा 30 डिग्रीचा अँगल tan 30 डिग्री tan म्हणजे आपल्याला माहित आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. मग tan 30 डिग्री 30 ची अपोजिट साइड आहे PM अपॉन ऍडजसेंट साइड आहे PA. PM अपॉन PA PM ची लेंथ आहे y PA ची लेंथ आहे x. तिसरा sec 60 सेक माहिती पाहिजे आपल्याला. सेक म्हणजे होते हायपोटेनियस अपॉन ऍडजसेंट साइड. सेक आणि पुन्हा 60 डिग्री हायपोटेनियस MA अपॉन ऍडजसेंट साइड PM MA अपॉन PM MA अपॉन PM आणि MA Z आहेत आणि PM Y आहेत. त्यानंतर चौथा cos 30 डिग्री cos 30 डिग्री पुन्हा 30 डिग्रीचा अँगल cos म्हणजे माहिती आहे आपल्याला ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसेंट साइड 30 ची कोणती आहे PA आणि ही आहे हायपोटेनियस MA. PA अपॉन MA PA अपॉन MA. PA म्हणजे होते x MA म्हणजे होते z म्हणून याचा रेशो होईल x अपॉन z. संपलं. या व्यतिरिक्त नवीन काही नाही. रेशो मात्र तुम्हाला माहित असायला पाहिजे. पाहू तिसरे एक्झाम्पल. इथे दोन ट्रायंगल आहेत मात्र पहिला जो ट्रायंगल आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे इथे घाबरण्याचं काही कारण नाही. दुसरा हा ट्रायंगल हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगलच आहे. ठीक आहे. हा दुसरा ट्रायंगल हा जर राईट अँगल आहे तर हा सुद्धा काय असेल राईट अँगल असेल. हा ट्रायंगल सुद्धा राईट अँगल ट्रायंगल होईल. काय म्हटलेलं आहे जरा पाहू आपण. इन फिगर अँगल DEG इज इक्वल टू 90 डिग्री दिले आहेत. अँगल GEF हा अँगल सुद्धा 90 डिग्रीचा दिलेला आहे. अँगल EDG म्हणजे हा अँगल हा अल्फा दिलेला आहे. पहा घाबरायचं नाही काही कारण नाही. इथे अँगल H म्हटलेलं होतं हा तिथे अँगलचं माप नव्हतं दिलं. या एक्झाम्पल मध्ये अँगलचं माप दिलेलं आहे 60 30. या ठिकाणी ते अँगलच्या मापच्या ऐवजी अल्फा बीटा थीटा असं वापरलेलं आहे. अँगल EDG अल्फा आहे. अँगल EDG अल्फा आहे आणि अँगल EGF बीटा आहेत. याला अल्फा वाचायचा आणि याला बीटा वाचायचा. ठीक आहे. तर फाइंड द रेशोज. खालील रेशो आपल्याला काढून दाखवायचे. पहिला काढून दाखवायचा cos अल्फा. cos अल्फा. आता cos अल्फा काढायचा हा अल्फा याच ठिकाणी आहे. मग अल्फाच्या ट्रायंगल मध्ये त्याच राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायचा. ह्या राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायचा. याच्या बाहेरचा काही विचार करायचा नाही. फक्त राईट अँगल ट्रायंगलचा. cos अल्फा. आता cos म्हणजे आपल्याला माहिती आहे
म्हणजे काय होतं, ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ही ऍडजेसंट साइड आहे अल्फाची आणि ही आहे हायपोटेन्यूज, म्हणून डीई अपॉन डीजी असं लिहू आपण. डीई अपॉन डीजी. दुसरा आहे टॅन अल्फा. टॅन अल्फा, टॅन म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड, फक्त त्याच ट्रायंगलचा विचार करायचा ज्यामध्ये तो अल्फा आहे. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड म्हणजे EG अपॉन DE. EG अपॉन DE. त्यानंतरचा आहे साइन बीटा. साइन बीटा. आता विचार केलेला आहे बीटाचा. बीटाचा विचार तर बीटा असणाऱ्या ट्रायंगलचाच विचार करायचा, राईट अँगल ट्रायंगलचा. ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये GF ही हायपोटेन्यूज आहे. मग आता काय करू आपण, साइन बीटा हा बीटा अँगल आहे ट्रायंगलचा, याच विचार करायचा, या राईट अँगल ट्रायंगलचा विचार करायचा. साइन बीटा, साइन म्हणजे आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. त्या ट्रायंगलच्या बाहेर जायचं नाही. अपोजिट साइड EF अपॉन हायपोटेन्यूज GF. EF अपॉन GF. EF अपॉन GF. आणि चौथा आहे कोसेक बीटा. इथे सुद्धा बीटा हाच अँगल घेतलेला आहे, मात्र रेशो कोसेक घेतलेला आहे. कोसेक बीटा. बीटा कोसेक म्हणजे माहिती आहे आपल्याला हायपोटेन्यूज, हायपोटेन्यूज अपॉन अपोजिट साइड. हायपोटेन्यूज आहे GF आणि अपोजिट साइड आहे EF. GF अपॉन EF. आणि तसंही पाहिलं तर साइन बीटाचा रेसिप्रोकल हा कोसेक असतो. साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे. रेशो सारखेच आहे, बीटा बीटा अँगल सारखेच आहे. EF अपॉन GF इथे GF अपॉन EF. अशा पद्धतीने सहज तुम्हाला कोणतेही एक्झाम्पल सोडवता येतात. सुरुवातीला हे ब्लॅकबोर्ड वरचे तीनही एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा आणि यानंतर प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवा. मात्र प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवण्याच्या आधी पुन्हा एकदा मी इंटिमेशन देतो की तुम्हाला ते 6 रेशो साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. नसेल माहित तर पुन्हा एकदा पहिला जो व्हिडिओ आहे त्या प्रकरणाचा तो पूर्ण अभ्यासा आणि मगच प्रॅक्टिस सेट 8.1 सोडवायला सुरुवात करा.